नमस्कार मित्रांनो, वामन पुरोळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मी आत्ता आलो आहे उरणीच्या पुढे आणि वाकेडमधून जिथून पूर्वी हायवे सुरू व्हायचा 4 लेन हायवे त्या ब्रिजच्या जवळपास मी आहे। पुढे वाटूळला एक फाटा आहे, तो दाभोळला जातो आणि तिकडून एशियन हायवे जो आहे तो खूप सुंदर आहे, ते तुम्हाला माहिती होतं। पण आत्ता मी तुम्हाला त्या पॉईंटला आणलं आहे जिथे पूर्वी लांजापर्यंत रोड झालेला नव्हता, त्या पॉईंटपर्यंत मी तुम्हाला आणलं आहे। आणि आता तुम्ही बघताय की इथे रोड झालेला आहे, म्हणजे वाटूळ, वाकेड आणि लांजा ही जी कनेक्टिव्हिटी आहे त्याची आता सध्या परिस्थिती ही आहे की समोर एकदम काळा कुळकुळीत रस्ता दिसतोय आपल्याला। दोन्ही बाजूच्या ज्या लेन आहेत, म्हणजे ह्या 2 लेन आणि पलीकडच्या 2 लेन, या 4ही लेन इथे तयार दिसत आहेत। आता अर्थात आपल्याला लांजापर्यंत बघायचं आहे आणि तिथूनही पुढे जो देवदे फाटा आहे, रत्नागिरीला जातो रोड, त्या फाट्यापर्यंत आपल्याला हा ब्लॉक करायचा आहे। आत्ता जरी इथली परिस्थिती बघितली तर लक्षात येतं आहे की इथे व्यवस्थित रोड झाला आहे, व्यवस्थित रोड दिसतो आहे। दोन्हीकडच्या लेन ज्या आहेत त्या दिसत आहेत झालेल्या चांगल्या। याचा अर्थ असा होतो की जी पूर्वी कनेक्टिव्हिटी किंवा हा जो 4 लेन हायवे होता, तो 4 लेन हायवे सुरू व्हायचा वाकेडपासून, त्यानंतर वाकेड, वाटूळ आणि पुढे अगदी गोव्यापर्यंत एकदम चांगल्या पोझिशनमध्ये म्हणूया आपण हा रोड होता, तो आता इथे सुद्धा आहे। इथे पण तुम्ही बघताय की रस्ता चांगल्या पोझिशनमध्ये आहे। समोर जे काम ऑलरेडी झालेलं होतं, ते मंदिर जे होतं तिथे खाली, त्या मंदिराकडचं काम चालू होतं बरेच दिवस, तेही पूर्ण झालेलं आता दिसतंय आपल्याला। इथे बघा, आता या सगळ्या 4ही लेन ओपन आहेत, त्यामुळे तुम्ही बघताय की ओव्हरटेक करणं पण आता सोपं झालं आहे। आपण उजव्या लेनमध्ये आहोत सध्या आणि अगदी शिस्तीत आपण ओव्हरटेक करून काही गडबड न करता, एवढा छान रस्ता आहे हा की गाडी चालवतो आहे, कार चालवतो आहे। आणि पुढे सुद्धा एक काम, आता आपण जरा डावीकडे घेऊया गाडी आणि तुम्हाला हळूहळू दाखवतच मी प्रवास करतो आहे सगळं। आता तुम्ही बघताय की समोरच्या घाटाचं पण काम जे आहे ते झालेलं आहे, दिसतं आहे सगळं झालेलं। संरक्षक भिंती आहे तिथे आलेल्या दिसत आहेत, त्या पूर्ण उभ्या करून झाल्यात। आणि बाकी दोन्ही साईडला रोड, त्या बाजूला तर डांबरी दिसतो आहे, इकडे सिमेंटचा दिसतो आहे। पण बराचसा भाग जो आहे या रस्त्याचा तो त्यांनी पहिला सिमेंटीकरण केलं आणि त्याच्यावर डांबरीकरण पण केलं आहे। संध्याकाळची वेळ आहे, समोर डोंगरापलीकडे सूर्य असणार आहे। आता हा पूर्ण डोंगर असल्यामुळे आपल्याला इथे प्रकाश तेवढा नाही दिसत आहे, पण समोर दिसतं आहे ऊन दिसतं आहे, ते ऊन त्या डोंगरापलीकडे आपल्याला मिळेल। आणि आकाशात अनेक ठिकाणी पांढऱ्या खुणा पण आहेत। तुम्हाला माहिती आहे कधीकधी एखादं विमान गेलं की तशा प्रकारचा धूर दिसतो, तो समोर दिसतो आहे। आणि हा एक पुन्हा छोटासा घाट आला इथे, हे सेक्शन पण पूर्ण फोडून इथे बघा ही एक प्रकारची दरीच तयार झाली आहे इथे। आणि इथे पूर्ण रस्ता झाला आहे। आठवत असेल तुम्हाला तर एकेकाळीचं सगळ्यात डेंजरस वळण होतं, ते आता मात्र एवढं डेंजरस राहिलेलं नाही आहे। वळण आहे पण 4 लेनचा रस्ता असल्यामुळे, 4 लेन रोड असल्यामुळे आता तेवढं डेंजरस वाटत नाही आहे। बाकी इथे बऱ्यापैकी काम झालं आहे। मी त्या कामाबद्दल बोलतो आहे की डिवायडर दिसत आहेत, ऑइल पेंटने सगळं रंगवलं आहे। आजूबाजूला ब्रिज आहे, तिथेही रंगरंगोटी दिसती आहे। दिशादर्शक बोर्ड आहेत, गावांचे बोर्ड आहेत। इथे पण बघा तुम्ही, इथे पण डांबरीकरण झालेलं आहे आणि अवजड वाहनांसाठी स्पेशल त्यांनी जागा पण ठेवलेली आहे की ते पार्क करता यावीत। आणि हे काम पण जरा जलद गतीनं झालं आहे। आता अर्थात मुंबई गोवा हायवे काम सुरू होऊन खूप वर्ष झाली आपल्याला माहिती आहेत, पण जो सिंधुदुर्गचा भाग होता, राजापूर आणि सिंधुदुर्ग, तो ऑलरेडी झालेला होता। 2020ला कोरोनामध्ये सुद्धा तुम्ही प्रवास केला असेल तर त्या दरम्यानसुद्धा इथे मंदिर आहे गणपतीचं, त्या दरम्यान। आणि इथे आर्या प्रसाद हॉटेल तो भाग आला आहे आता। सो त्या दरम्यान तुम्ही प्रवास केला असेल 2020-21, तर तो रोड तयारच होता, आपल्याला माहिती आहे, त्यात नवीन काय नाही आहे। पण हा जो भाग होता लांजा किंवा पालीपर्यंत, हा मात्र तयार नव्हता, हे काम चालू होतं। आणि आता असं आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं जे काम आहे ते झालेलं आहे, विशेषतः लांजापर्यंत। लांजाच्या पुढची परिस्थिती आपण बघूया, किंवा लांजा बाजार आहे तो पूर्ण कव्हर करूया आपण।
आणि पुढे लांजा बाजारातून देवदेपर्यंत काय स्थिती आहे तीही बघूया. पण खरंच जबरदस्त वाटतं इथे गाडी चालवणं. याला कारण हे आहे की एकतर गाडी अजिबात हलत नाही आहे. जसा रस्ता सिंधुदुर्गात बऱ्याच ठिकाणी आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, तिथे काय होतं, तिथे गाडी हलते जरा बऱ्याच ठिकाणी. इथे यांनी डांबरीकरण चांगलं केलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी गाडी व्यवस्थित जाती आहे आपली. डांबरीकरण केलेलं असल्यामुळे मगाशीच मी म्हटलं, त्यामुळे गाडी एकदम व्यवस्थित जाते. आणि इथे पण हा जो सिमेंटचा रोड आहे ना, तोही असा काही खड्डेवाला नाही आहे. हा बघा, पुन्हा एकदा एक डांबरी पॅच आला. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे थोडा हा रोड मला थोडासा, कदाचित ते मध्ये पट्टी न मारल्यामुळे वाटत असेल, मोठा वाटतो आहे थोडासा. आय डोंट नो की साईडला त्यांना जागा जास्ती मिळाली आहे का थोडी, किंवा आता शहर जवळ आलं आहे, पेट्रोल पंप आला आहे बघा, म्हणजे आता जे शहर आहे ते जवळ आलं आहे, त्यामुळे कदाचित तसं वाटत असेल. आता बघा, आता इथपर्यंत तर रोड सुंदर झाला आहे. तुम्ही अतिशय जबरदस्त स्पीडने गाडी तिथे येऊ शकता, अर्थात कंट्रोलमध्ये असू द्या. कोकणातले रोड आहेत शेवटी. हे बघा, आता आपण जवळजवळ लांजामध्ये पोहोचलो आणि जुना रस्ता सुरू होतो आहे इथे. आता हा खड्डेवाला रस्ता आहे लांजा शहरातला, तो अजूनही झालेला नाही आहे. पण मी ज्यावेळी लास्ट टाईम प्रवास केला 1-2 आठवड्यापूर्वी, त्यावेळी व्लॉग नाही केला मी त्याचा, पण त्यावेळी शहरामध्ये पण युद्ध पातळीवर काम चालू होतं. मला अपेक्षा आहे आज की अजून थोडी प्रगती झालेली असेल तिथे. बघूया काय स्थिती आहे. बाकी इथे प्रवास करताना जर तुम्ही कधी आलात तर तुम्हालाही माहिती आहे की लांजामध्ये अनेक हॉटेल्स आहेत, अगदी जुनी हॉटेल्स आहेत, खूप जुन्या काळातली सुद्धा. आय थिंक तांबे उपहारगृह एक फेमस आहे, कात्रे पण आहे. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये इथे दत्त भेळ सेंटर पण आहे, इथे जे दिसतंय उजव्या हाताला जरा पुढे, ते एक आहे. तिथे भेळ वगैरे चांगली मिळते. योगी हॉटेल आहे. सो बरीच हॉटेल्स आहेत. त्यातल्या त्यात साऊथ इंडियन वगैरे जर तुम्हाला हवं असेल तर योगी इज द बेस्ट. आणि बाकी जी रेग्युलर इथली जी ट्रॅडिशनल हॉटेल्स आहेत तीही चांगली आहेत. आणि हे काही वेगळं सांगायला नको, कारण काय होतं आहे, वर्षानुवर्षे लांजा हे महत्त्वाचं केंद्र आहे. वर्षानुवर्षे लोकांनी मुंबई गोवा हायवेवर प्रवास केला आहे, आणि या प्रवासादरम्यान लांजा, पाली, राजापूर ही 3 महत्त्वाची या दरम्यानची शहरं होती. आणि त्यात बऱ्याच वेळा असं व्हायचं की सिंधुदुर्गातून किंवा गोव्यातून बस निघाली की लांजा आणि पालीला येईपर्यंत रात्र व्हायची. त्यामुळे हे 2 ठिकाणं इथे बऱ्यापैकी बस या थांबायच्या जेवणासाठी पूर्वीच्या काळीसुद्धा. सो अजूनही तोच ट्रेंड आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना हे सगळं माहिती आहे. नवीन काही सांगत नाही मी. आता इथून सुरू होत आहे बघा, हे जो तुम्हाला रस्ता दिसतो आहे हा शहरातला रस्ता आहे, आणि इथे परिस्थिती अजूनही तशीच आहे जशी 2 आठवड्यापूर्वी होती. काही फार प्रगती वाटत नाही मला. हे असंच होतं, डायव्हर्जन होतं तिथे, ते पिलर्सचं काम चालू होतं, त्यातल्या त्यात ते पिलर्स झालेले दिसत आहेत मला. वर काम पण चालू आहे बघा, ते काय लोक उभे आहेत वर, सो ते पण चालू आहे. काही पिलर्स आता कंप्लीट झालेत, पण वर अजून रोड यायचा आहे, त्याला अजून बराच वेळ जाईल. सो ही एकंदरीत कामाची प्रगती बघता, अर्थात मी गेल्यावेळी पण तुम्हाला सांगितलेलं की अजून 1 वर्ष लागेल, ते आता 1 वर्ष होत आलं आहे. ज्यावेळी मी 1 वर्षापूर्वी हा ब्लॉग केलेला या रस्त्यावरचा, त्यावेळी मी म्हटलेलं. आता 1 वर्ष होत आलं आहे, तरीही अजून काही फार प्रगती वाटत नाही आहे. इथे बघा, इथे काम चालू आहे अजूनही. इथे तो पिलर पण व्यवस्थित झालेला नाही आहे. सो आरामात 1 वर्ष जाईल अजून या रस्त्याला. पण पुढे रस्ता चांगला आहे, म्हणजे फक्त मध्ये जो आहे ना, मध्ये हे जे काम आहे, लांजाचं काम आहे, ते पेंडिंग राहील. अजूनही काही दिवस पेंडिंग राहील, पण पुढे काम झालेलं दिसेल आपल्याला.
हे बघा, अजूनही आपण शहर सोडलेलं नाही आणि डायव्हर्जन मिळतं इथे. अतिशय धुळीने माखलेला रस्ता आहे सध्या काम प्रगतीपथावर असल्यामुळे, चालू असल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास पण होईल इथे प्रवास करताना. खड्डे प्रचंड आहेत. जर सकाळच्या वेळी लवकर तुम्ही आलात तर लवकर पास व्हाल. दुपारी किंवा संध्याकाळी ट्रॅफिक जास्ती असेल त्यावेळी जरा जास्ती वेळ लागेल. ते आता ट्रॅफिक आहे. ओके, अजूनही आपण बाहेर नाही पडलोत. अजूनही आपण लांजामध्येच आहोत आणि इथून पुन्हा रस्ता खराब आहे. काम चालू आहे इथे पण. पण जो तुम्ही मगाशी बघितला असेल, ऑब्झर्व केलं असेल की राजापूरच्या पुढे मी वाकेडपासून सुरुवात केलेली आणि जो जुना जिथपर्यंत रस्ता ऑलरेडी झालेला होता त्या ग्लास फॅक्टरीकडून सुरुवात केली. तर ते मला वाटतं बॉर्डरवर असेल, वाकेड आणि वाटूळच्या. तर तिथून मी सुरुवात केलेली प्रवासाला. तिथून ते या शहराच्या हद्दीपर्यंत अगदी चकाचक रोड झालेला आहे. काळा कुळकुळीत रस्ता दिसतो आपल्याला. काही ठिकाणी अजूनही पॅच आहेत जे कॉन्क्रीटचे आहेत, पण खूप छान रस्ता झाला आहे. सो तुम्ही आता जसं पूर्वी म्हणायचं ना राजापूरपासून रोड चांगला आहे, तसं आता बिनधास्त म्हणायला हरकत नाही की लांजापासून रोड चांगला आहे. एकदा का तुम्ही लांजाला रीच झाला की लांजापासून पुढे अगदी गोव्यापर्यंत रस्ता छान आहे. गोव्याचाही अपडेट मी देईन. मी प्रवास करून आलो आहे गोव्यामध्ये, त्यामुळे गोव्यामध्ये अगदी तुम्ही पत्रादेवीचं जे बांद्याचं जे ब्रिज आहे ते काम चालू आहे. फक्त पुढे बांद्यातून पत्रादेवीत गेलात ते पत्रादेवी ते पुढे अगदी म्हापशापर्यंत मस्त रोड आहे, व्यवस्थित रोड आहे. मध्ये मोपाचं डायव्हर्जन पण मिळतं. आता इथे बघा, इथे पुन्हा एकदा हा काळा कुळकुळीत रस्ता सुरू झाला आहे. हे काम झालेलं आहे. अर्थात इथे अजून काम बाकी आहे. रंगरंगोटीमध्ये पट्ट्या उडायच्या आहेत वगैरे वगैरे कामं आहेत पेंडिंग. पण इकडचे 2 जे लेन आहेत आणि तिकडचे 2 लेन, हे दोन्ही म्हणजे 4ही लेन ओपन दिसत आहेत. अर्थात मध्ये मध्ये काहीतरी काम मध्येच निघतं, त्यामुळे इथून ट्रॅफिक. हे बघा, हे डायव्हर्जन आहे. इथे समोरून पण गाड्या येतात. त्यामुळे मी नेहमी म्हणतो ना की सध्या तरी या सगळ्या भागामध्ये गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, कारण अचानक समोरून गाडी आली तर आपण गोंधळतो. पण कुठेतरी ते डायव्हर्ट केलेल्या असतात गाड्या आणि मग आपण म्हणतो अरे हा इथून कसा आला. पण प्रॉब्लेम असा असतो की कुठेतरी डायव्हर्जन केलेलं असतं, काम चालू असतं आणि गाड्या इकडून सोडलेल्या असतात, त्यामुळे पटकन तो प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शक्यतो सध्या तरी राजापूर ते लांजा आणि लांजा ते पाली या दरम्यान प्रवास करताना डाव्या बाजूलाच गाडी ठेवा, ती सेफ राहील. डायव्हर्जन असल्यामुळे काय होतं, पटकन समोरून गाडी येते आणि त्यामुळे लक्षातही येत नाही आपल्या. आता इथून पुढे रस्ता पुन्हा एकदा चांगला मिळेल आपल्याला. ते जे कॉन्व्हेंट होतं आहे किंवा झालं आहे मे बी, आय डोंट नो. बरेच दिवस ते मी बिल्डिंग बघतो आहे. इथले जे लोकल असतील त्यांना जास्ती माहिती असेल सुरू झालं आहे का. पण त्या कॉन्व्हेंटच्या इमारतीसमोर जो रस्ता आहे तो गेल्यावेळी मी प्रवास केला 1-2 आठवड्यापूर्वी, त्यावेळी झालेला होता. खड्डे आहेत. हे बघा, ही गाडी हलती आहे समोरची. ओके, हे बघा, इथे खड्डे आहेत. थोडे चुकत आपण जायचं. आणि तसंही कोकणी ड्रायव्हर्सना सगळी सवय असते. ज्यांनी घाटात म्हणजे कोकणातल्या घाटात, सह्याद्री वगैरे याच्यामध्ये, या रेंजमध्ये कोल्हापूर ते सिंधुदुर्ग ते रत्नागिरी ते चिपळूण वगैरे अशा गाड्या चालवल्यात, त्यांना चांगलीच सवय आहे खड्ड्यांमधून गाड्या चालवायची किंवा कठीण टेरेनवरून गाडी चालवायची. सो हे काही नवीन नाही आहे आपल्यासाठी. हे बघा, इथे पण चांगला रस्ता झाला आहे. आता हा असाच रस्ता तुम्हाला हॅप्पी ढाब्यापर्यंत दिसेल आणि हॅप्पी ढाब्याच्या समोर दोन्ही जे ढाबे आहेत, एक डावीकडे एक उजवीकडे, त्याच्या समोरचं ते ओव्हरब्रिज आहे तेही गेल्यावेळी चालू होतं 2 आठवड्यापूर्वी. आत्ता बघूया काय परिस्थिती आहे. नाही, हे चालूच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. बघा, सो चालू आहे. लास्ट टाईम फक्त मध्येच बंद झालेलं, काहीतरी रिझन असेल, मेंटेनन्स असेल त्यामुळे. पण आत्ता 2 आठवड्यापूर्वी मी प्रवास केला त्यावेळी हे होतं ओपन आणि आताही ओपन आहे. सो हॅप्पी ढाब्याच्या जवळ आपण आलोत आणि आत्ता आपला जो फाटा आहे ना तो जवळ येतो आहे. मी पुढे प्रवास नाही करणार आहे मित्रांनो, त्याला कारण पुढे रस्ता खराब आहे. जे फीडबॅक आलेत माझ्याकडे त्या फीडबॅकनुसार पुढचा जो रस्ता आहे तो खराब आहे. त्यामुळे मी इथूनच जरा पुढून जो रत्नागिरी फाटा आहे
हरचेरी मार्गे रत्नागिरी, तर तिकडे मी जाणार आहे. देवदे गाव येतं आहे आता. या देवदे गावातनं हरचेरी मार्गे रत्नागिरी असा रूट आहे. अगदी व्यवस्थित गाडी चालवली तरी तुम्ही 45 मिनटात रत्नागिरीत पोहोचता. काही फास्ट चालवायची पण गरज नाही आहे आणि बेटर आहे तो, कारण पुढे रस्ता खराब आहे, आपल्याला माहिती आहे. पाली किंवा हातखांब्याला रस्त्याची स्थिती खराब आहे, त्यामुळे त्यापेक्षा हा हरचेरीचा जो शॉर्टकट आहे तो बेस्ट आहे. सो धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल आणि मी दिलेला अपडेट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की ब्लॉग शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.